नमस्कार मित्रांनो, द जे झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. खालीलपैकी कोण IPLच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? ऋषभ पंत हा खेळाडू सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. भारताचा क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत याला लखनौ सुपर जायंट्स संघाने IPLच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक किती कोटी रुपये किमतीला खरेदी केले आहे? 27 कोटी रुपये किमतीला खरेदी केले आहे. विदेशात एका देशात 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे? विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरला आहे. असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? नरेंद्र मोदी यांना डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नामकरण काय केले आहे? केंद्र सरकारने दिल्लीच्या सराय काले चौकाचे नामकरण बिरसा मुंडा चौक असे केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. केंद्र मत्स्य मंत्रालय द्वारा 2023-24 साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला आहे? केरळ या राज्याला प्रदान केला आहे. पाणी टंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? पाणी टंचाईमुळे इक्वेडोर या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 23व्या क्रमांकावर आहे. ओरेस्त्रिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? रशिया या देशाने विकसित केले आहे. जॉब्स ॲट युअर डोअरस्टेप ए जॉब्स डायग्नोस्टिक्स फॉर यंग पीपल हा अहवाल जो भारत सरकारने सुरू केला होता, हा अहवाल कोणत्या संस्थेचा आहे? जागतिक बँक या संस्थेचा आहे. कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे? आसाम या राज्यातील करीमगंज या जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले आहे. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता AI डेटा बँक लॉन्च केला आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केला आहे. 11व्या एशियन डिफेन्स मिनिस्टर मीटिंगचे आयोजन कोठे करण्यात आले होते? लाओस या ठिकाणी करण्यात आले होते. जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले आहे? जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत लंडन या शहराने अव्वल स्थान मिळवले आहे. कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 104वा सदस्य बनला आहे? अर्मेनिया हा देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 104वा सदस्य बनला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे? करवीर या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? पश्चिम बंगाल या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. बिली जीन किंग कप 2024 टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? बिली जीन किंग कप 2024 टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद इटलीने पटकावले आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये UN हॅबिटॅट अँड शांघाय म्युनिसिपॅलिटीचा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तिरुअनंतपुरम हे शहर ठरले आहे. कोणत्या राज्याचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एका डावात 10 विकेट घेतल्या आहेत? हरियाणा राज्याचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एका डावात 10 विकेट घेतल्या आहेत. प्रजनेश गुणेश्वर याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे? प्रजनेश गुणेश्वर याने टेनिस या खेळातून निवृत्ती घेतली आहे. जगातील पहिले हाय ॲटिट्यूड पॅरा स्पोर्ट सेंटर भारतात कोठे स्थापन करण्यात आले आहे? लेह, लडाख या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. अष्टमुंडी तलाव कोणत्या राज्यात आहे? केरळ या राज्यात आहे. कोणत्या सार्वजनिक प्रसारकाने अलीकडेच OTT प्लॅटफॉर्म वेज लॉन्च केले? प्रसार भारती या सार्वजनिक प्रसारकाने अलीकडेच OTT प्लॅटफॉर्म वेज लॉन्च केले. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.